नमस्कार, मी सुशांत सावंत. पुढारी न्यूजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. राज्यात 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. अर्थात सगळेच पक्ष सध्या प्रचार करतायत, मात्र सध्या चर्चा आहे ती हिंदुत्वाच्या मुद्द्यावर. विधानसभा निवडणूक देखील हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढली गेली आणि आता पालिका निवडणूक असेल त्यामध्ये मुंबई महानगरपालिकेची निवडणूक देखील हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढली जाणार का अशी चर्चा आहे आणि याच विषयी आपण बोलणार आहोत. भाजपचे गेल्या काही वर्षांपासून हिंदुत्ववादी नेत्याशी ओळख झालेले राज्याचे मंत्री नितेश राणे सर, पुढारी न्यूजमध्ये तुमचं सुरुवातीला स्वागत आहे. अर्थात आपण 2025 वर्ष सरलेलं आहे, 2026 वर्षाला सुरुवात होते, महानगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत. कसं बघता या नव्या आव्हानाकडे नवीन वर्षाच्या? ते आव्हानपेक्षा सुशांतजी हे आमच्यासाठी संधी आहे. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि दोन्ही आमच्या उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एक भक्कम सरकार आज महाराष्ट्रामध्ये आहे. आम्ही गेली 12 महिने लोकांची असंख्य महत्त्वाची धोरणात्मक कामापासून चांगले निर्णय आमच्या सरकारने पहिल्याच वर्षामध्ये घ्यायला सुरुवात केलेली आहे. अजून 4 वर्ष जायची आहेत आणि मला विश्वास आहे की या प्रत्येक निवडणुका आमच्यासाठी एक संधी आहे त्या शहराचा त्या जिल्ह्याचा विकास करण्याची, आणि म्हणून ही आलेली संधीचं सोनं आम्ही निश्चित पद्धतीने करू असा विश्वास आहे. आता मी म्हटलंय हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ही निवडणूक होऊ घातलेली आहे. भाजपने काही हिंदुत्व चेहरे जे नेते आहेत, त्यामध्ये तुम्ही असाल, इतर काही नेते आहेत, त्यांच्यावर महत्त्वपूर्ण जबाबदारी गेलेली आहे. ही निवडणूक पूर्ण हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जाईल. आपला हा राष्ट्र आहे, हिंदू राष्ट्र आहे आणि जिथे बहुसंख्य लोक 85 ते 90% लोक हिंदू राहतात. मग ह्या हिंदू राष्ट्रामध्ये हिंदुत्वाच्या विषयावर निवडणूक घेऊन जायची नाही, हिंदू समाजाच्या विकासावर अगर ही निवडणूक घेऊन जायची नाही तर मग कुठल्या मुद्द्यावर घेऊन जायची? आपण काही पाकिस्तान, इस्लामाबाद किंवा इस्लामिक राष्ट्रामध्ये, कॅथलिक राष्ट्रामध्ये बसलेलो नाहीये. आपण हिंदू राष्ट्रामध्ये बसलेलो आहे आणि म्हणून हिंदू राष्ट्रामध्ये हिंदूंचं हित पहिलं बघणं, हिंदूंचा विकासाच्या दृष्टिकोनातून काय काय गरजेचं आहे त्या सगळ्या गोष्टी पाहणं, हिंदूंची सुरक्षा, हिंदूंना सुरक्षित ठेवणं, या सगळ्या दृष्टिकोनातून ह्या निवडणुका पाहिल्या जातात. म्हणून फक्त नितेश राणे आणि 2-3 लोकांना जबाबदाऱ्या दिल्या की असं नाही. आम्ही प्रत्येक जण हिंदुत्वाच्या दृष्टिकोनातून काम करणारे सगळे कार्यकर्ते आहोत आणि हिंदू समाजाला सुरक्षित ठेवणं आणि हिंदू समाजाचा विकास करणं यासाठीच आम्ही निवडणुका लढवतोय. अर्थात तुमचं एक ट्विट होतं, एम फॉर महादेव, एम फॉर मुंबई. नेमकं काय सांगायचं? कारण तुमच्या ट्विट नंतर ठाकरे गटाचं म्हणणं आहे की एम फॉर मराठी माणूस. ज्या मुंबईचा डीएनए हिंदुत्वाचा आहे, ज्या मुंबईचा डीएनएच महादेवांचा आहे, त्याच्यामध्ये मुंबईमध्ये हिंदुत्वच विचाराचा, आय लव्ह महादेवाचाच विचाराचा महापौर बसणार आणि तो महायुतीचाच बसणार, हे सरळ स्पष्ट आहे. त्याच्यामध्ये इकडे तिकडे विचार करण्याची गरज नाही. कारण का हल्ली तुम्ही काही महिन्या अगोदर पाहिलं असेल, बाकी पण आय लव्ह वाले फलक लावायला सुरू केलेले आहेत. जसं त्यांना वाटतं की त्यांच्या अब्बांचा पाकिस्तान आहे. इथे काय त्या गोष्टी चालणार नाही. इथे फक्त आय लव्ह महादेवचेच बॅनर लागणार आणि आय लव्ह महादेव बोलणारेच मुंबई महापालिकेच्या त्या मुख्य खुर्चीवर बसणार. तुम्ही हिंदुत्वाचा मुद्दा घेताय, मात्र 2 ठाकरे बंधू म्हणजे राज ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील, मराठीच्या मुद्द्यावर हात घालताना दिसत आहेत. हो, पण मराठीचा मुद्दा हा बहिरामपाडा किंवा नल बाजार किंवा भेंडी बाजार इथे घेताना मला कधी दिसले नाही. मराठीचा मुद्दा हा फक्त हिंदूंना फूट पाडण्यासाठी आहे का? म्हणजे तुम्हाला मराठी भाषा अगर पसरवायची आहे, मराठी भाषाला वर अगर तुम्हाला सांगायची की तुम्ही मराठीच बोला, मग जाऊन बोला ना बहिरामपाडामध्ये, जाऊन बोला ना मदरसांमध्ये, जाऊन सांगा की सकाळची उदरची आदान मराठीमध्ये झाली पाहिजे. हाय हिंमत आमच्या बाळासाहेबांमध्ये ती हिंमत होती. पण ह्या लोकांना गरीब हिंदूच दिसतात मराठी बोलण्याचंही. म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे, मराठीचा मुद्दा त्यांनी आम्हाला सांगू नये, कारण का आम्हाला त्यांची सर्टिफिकेटची कोणाची गरजच नाही. पण मूळ मुद्दा आहे, जसं तुम्ही हिंदू समाजाला जाऊन त्यांना मराठी बोलायला सांगणार आहात ना, तर तसंच तुम्ही कधी नल बाजारमध्ये जावा, भेंडी बाजारमध्ये जावा, तिथेही जे गोल टोपी दाढीवाले आहेत ना त्यांनाही बोला की चला तुम्ही मराठी बोलून दाखवा, मग आम्ही समजू की तुम्हाला मराठी सगळ्यांना बोलायला लावायचं. खरं तर उद्धव ठाकरेंची जी पहिली यादी आली त्यामध्ये मुस्लिम उमेदवार पाहायला मिळाले. सुरुवातीच्या यादीत पहिले 7 ते 8 मुस्लिम उमेदवार बघायला मिळालेत. आश्चर्य काय? कारण का जिहादी हृदय सम्राटच्या यादीमध्ये तुम्हाला मुसलमानच उमेदवार मिळणार.
तुम्ही फक्त विचार करा, इथे बाळासाहेबांनी ती यादी बघितली असती तर उद्धव ठाकरेची काय हालत केली असती. अहो, शिवसेनाचा इतिहास, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी जी शिवसेना, जी हिंदू समाजाला 93-92च्या बॉम्बलास्टच्या नंतर जी दंगल घडली, त्याच्यानंतर जो हिंदू समाजाला वाचवलं, सुरक्षित ठेवलं, त्या बाळासाहेब ठाकरेंच्या कुटुंबातून त्या पक्षातून जी यादी निघते त्याच्यामध्ये मुसलमान उमेदवार असावेत. आणि ते पण असे तसे मुसलमान नाही, राष्ट्रभक्त मुसलमान नाही. कोण बॉम्बलास्टवाले, कोण छत्रपती संभाजीनगरला विरोध करणारे, कोणते मुलतानी सारखे, म्हणजे जे उद्या पदावर बसल्यानंतर जिहाद पसरवण्याशिवाय कोणच काहीच करणार नाही, लँड जिहाद शिवाय काहीच करणार नाही, लव्ह जिहाद शिवाय काहीच करणार नाही, अशा लोकांना उद्धव ठाकरेंनी उमेदवारी दिली. आणि ह्या लोकांवर विश्वास ठेवून मुंबईकरांनी ह्यांना सत्ता द्यावी. संजय राऊत सकाळी म्हणाले भाजपनं हिंदुत्वाचं ढोंग करू नये, भाजपचे लफंगे आम्हाला काय हिंदुत्व शिवाय, असा त्यांनी थेट उल्लेख केला. हो, पण सर्वात मोठा लफंगा तर मातोश्रीवर बसलाय 3ऱ्या माळ्यावर. तर संजय राजाराम राऊतांना सांगेन त्या लफंग्याला पहिला आवरा. कारण तो जे काय जिहादांना घेऊन फिरतोय, मामूंना मांडीवर बसून चोळतोय, त्याला पहिलं गप्प बसवायला सांगा. आम्हाला तुम्ही सांगू नका. भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रभक्तांची ही एक संघटना आहे. आमच्यासाठी राष्ट्र प्रथम आहे. आमच्यासाठी राष्ट्रत्वच हिंदुत्वच राष्ट्रत्व आहे. म्हणून आम्हाला संजय राजाराम राऊत सारख्या व्यक्तींनी आम्हाला सर्टिफिकेट द्यायची गरज नाही. पहिलं मालकाला जाऊन आवरायचं आणि मग आम्हाशी बोलायचं. भाजपच्या जय श्रीरामच्या नाऱ्यावर संजय राऊतांचं म्हणणं आहे की इथे फक्त जय महाराष्ट्र चालणार. हो, जय महाराष्ट्राची भूमी आहे, पण हिंदू राष्ट्र आहे. तुझ्या नेत्याला जसं स्वागतासाठी सर तन्सी जुदा आणि अल्लाह अकबर जसं ऐकायला मिळतं, तसं ते इथे आमच्या भूमीवर चालणार नाही. म्हणून हे जय श्रीरामचीच भूमी आहे आणि जय महाराष्ट्र आम्ही नक्की बोलणार. ह्याच्यामध्ये ह्यांना आम्हाला सांगायची गरज नाही. काल आदित्य ठाकरेंनी सेना भवनमध्ये एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यामध्ये त्यांनी जसं राहुल गांधी दाखवत आहेत तसे काही व्हिडिओ दाखवले आणि प्रेझेंटेशन दाखवलं. मुंबई कशी असायला हवी, मुंबईतल्या मराठी माणसाला कशी घरं मिळाली, त्याकडे तुम्ही नेमकं कसं बघता? कारण ते थेट त्यांचा प्रचार मराठी माणसांनी काय आहे, मला वाटतं देवेंद्र फडणवीस साहेबांनी अतिशय चांगलं विश्लेषण त्याचं केलेलं की जसं देशामध्ये एक राहुल गांधी नावाचा पप्पू आहे, ते सगळेचे सगळे तंतोतंत गुण या आमच्या आदित्य ठाकरे नावाच्या पप्पूने घेतलेले आहे. सगळे गुण आहेत. त्याच्यासारखे सगळे ते प्रेझेंटेशन करणं, त्याच्यासारखं तोंडावर आपटणं, त्याच्यासारखं नापास होणं. म्हणजे तो जेव्हा जेव्हा तोंड उघडेल तेव्हा तेव्हा ते त्याच्या वडिलांचं दुकान बंद केलं की शिवाय काहीच राहणार नाही. आणि त्यांनी मराठी माणसाचं जे बोलतायत ते हिताचं बोलतायत. अहो, मुंबईमध्ये मराठी माणसं राहिली किती ह्यांच्यामुळे? एका बाजूला 30%नी 30च्या रिपोर्टप्रमाणे सुशांतजी तिथे रोहिंग्या आणि बांगलादेशी मुंबईमध्ये वाढलेत 30%नी. आणि मराठी माणूस हा आज किती टक्क्यावर आलेला आहे? अर्धा तो मराठी माणूस वसई, विरार, नालासोपारा आणि कल्याण डोंबिवलीला राहायला गेलाय. मग ह्यांनी खरंच अगर मराठी माणसाचा विकास इतके वर्ष BMCच्या माध्यमातून केला असता तर मराठी माणसाचा टक्का वाढला पाहिजे होता. रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमानांचा नाही. आकडेच सांगतात, आम्हाला सांगायची काय गरज आहे? म्हणून ज्या मराठी माणसाची भाषा हा आदित्य ठाकरे करतायत ना, तो मराठी माणसाला इथून गायब करण्याचं काम, हद्दपार करण्याचं काम आदित्य ठाकरे आणि त्याच्या पक्षाने आणि त्याच्या लोकांनी केलेलं आहे. त्यांनी अप्रत्यक्ष पद्धतीने रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमान मुंबईमध्ये कसे वाढतील ह्याचे सगळे कारणीभूत आदित्य ठाकरे आणि त्याचा पक्ष आहे. मधल्या काळात तुम्ही मीरा रोडमध्ये गेला होता, तिथले रोहिंग्या बांगलादेशांचा मुद्दा हाती घेतला होता. आता मीरा रोडची पण निवडणूक होऊ घातली. आता नेमकं तिथे जाणार आहात तुम्ही आणि नेमकी प्रचाराची नाही, जिथे जिथे माझा पक्ष मला जायला सांगेल, जिथे जिथे माझ्या हिंदुत्वाच्या विचाराच्या उमेदवारांना माझी गरज भासेल. कारण का एक लक्षात घ्या सुशांतजी, ही निवडणूक जसं मी तुम्हाला बोलतो आपल्यासाठी संधी पण आहे आणि फार महत्वाची पण. आपला अस्तित्वाचा फार मोठा प्रश्न आहे. कारण का अगर 30%वर रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमान मुंबईसारख्या शहरात आलेले आहेत आणि नयानगर सारखे प्रभाग हे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तिथे मुसलमान वस्ती एवढी वाढत चाललेली आहे, तर आज अगर हिंदू समाजाला कोणी मार्गदर्शन केलं नाही, कोणी जागवलं नाही, कोणी सतर्क ठेवलं नाही, तर उद्या हे आपल्या घरामध्ये येऊन आपल्याला सत्यनारायणची पूजा घालायला देणार नाही.
आपले घरातली मंदिरं काढून टाकतील, आपल्या प्रत्येकाच्या घरावर बाहेर 5-5 वेळा भोंगे लावून जातील, आपल्या प्रत्येकाची जमिनी, म्हणजे आता तुम्ही विचार करा, गेल्या वर्षात कुठेतरी मी ऐकलेलं वक्फच्या लोकांनी सिद्धिविनायक मंदिरावर पण डोळा ठेवलेला आहे. म्हणजे उद्या अगर आपण ह्यांच्या हातात सत्ता दिली, मग मीरा रोड असेल, कल्याण डोंबिवली, ठाणा, मुंबई असो, मी तुम्हाला सांगतो, मुंबईतला आणि या आजूबाजूच्या परिसरातला हिंदू समाज हे लोक पूर्ण पद्धतीने संपवण्याचं काम करतील. म्हणून जिथे जिथे मला जायला लागेल, कारण माझ्यासाठी ही निवडणूक असली तरी हिंदू समाजाच्या अस्तित्वाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची निवडणूक आहे. म्हणून मी सगळीकडे जाणार, सगळीकडे प्रचार करणार आणि मी हिंदू समाजाच्या बाजूने बोलत राहणार. राज ठाकरेंनी मधल्या काळात अनधिकृत भोंग्यांची भूमिका घेतली होती, मग ते अनधिकृत भोंगे हटवले गेले. मात्र आज राज ठाकरे उद्धव ठाकरे सोबत आहेत. राज ठाकरेंची भूमिका मी तुम्हाला एक फक्त करेक्ट असं करतो की राज ठाकरे साहेबांच्या भूमिकेपेक्षा किरीट सोमय्याजींनी जे काही मुंबईमध्ये पाठपुरावा केला कोर्ट बरोबर, त्याच्यामुळे बहुसंख्य 90% भोंगे हटवले गेले त्याच्यामुळे. पण आता राज साहेबांनी ज्या पद्धतीने उद्धवजींची साथ द्यायचा विचार केलेला आहे, त्याच्यामुळे नुकसान त्यांनाच होणार. बाळासाहेब ठाकरे साहेबांचे जे विचारांचे वारस म्हणून आम्ही राज साहेबांकडे बघत होतो, पण शेवटी उद्धव ठाकरेच्या नादी लागून राजसाहेब स्वतःही नुकसान करणार आहे. पण उद्धव ठाकरे हा त्यांचा तरी होणार आहे का, याबद्दल राजसाहेबांनी कधीतरी विचार करावा. कारण मला आजही मी छातीटोक पद्धतीने तुमच्या चॅनलवर सांगतो, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्षाची मॅच फिक्सिंग आहे. निकालानंतर काँग्रेस आणि उद्धव ठाकरे युबीटी हे एकत्र येऊ शकतात. ही तुमची आजची इंटरव्ह्यू सेव्ह करून ठेवा आणि निकालानंतर माझ्याशी बोला. कारण का ज्या पद्धतीने त्या विधानसभेला हे लोक निवडणुकीच्या नंतर एकत्र आले, त्याच पद्धतीने मुंबई महापालिकेच्या नंतर हे लोक एकत्र येण्याची त्या पद्धतीने ह्यांची चर्चाही झालेली आहे. काही 5 स्टार हॉटेलमध्ये त्याच्या संदर्भात बैठकाही झालेल्या आहेत. येणाऱ्या काळामध्ये मी यांची पुरावे देईन. बैठका कोणाच्या नेमक्या झाल्या? बैठका नेमक्या काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आणि युबीटीच्या नेत्यांमध्ये. तुमचं सोफिटेल हॉटेल जे बीकेसीला आहे त्याच्यामध्ये 2-3 बैठका झाल्या आहेत. तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये टप्प्याटप्प्याने मी सगळी माहिती पुरावे सकट सीसीटीव्ही सकट माहिती देतो ना. उद्धव ठाकरेंनी ऍफिडेव्हिट करून द्यावे राज साहेबांना, किंवा सिद्धिविनायक मध्ये जाऊन शपथ घ्यावी की ते काँग्रेस बरोबर निवडणुकी निकाल नंतर जाणार नाही, मी काही हरेन. मुंबईमध्ये आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ असेल किंवा कुलाबा असेल, मोठ्या प्रमाणात कोळी बांधव आहेत. तुम्हाला वाटतंय कोळी बांधव तुमच्या सोबत राहतील? याचं कारण असं आहे सुजानजी, आमच्या 12 महिन्याच्या आमच्या कारकिर्दीमध्ये मत्स्य खातं म्हणून असंख्य महत्वाचे निर्णय आम्ही मच्छीमार समाजांसाठी घेतलेले आहे. सर्वात महत्वाचा निर्णय जो देवेंद्र फडणवीसजींच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जो घेतला तो म्हणजे मच्छीमारीला कृषीचा दर्जा देणे. त्याच्यामुळे असंख्य केंद्र आणि राज्य सरकारच्या महत्वाच्या योजना, मग पंतप्रधान मत्स्य संपदा योजना असो, केसीसी कार्ड असो, असंख्य महत्वाच्या योजना ज्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ भेटतो, तर तसा लाभ मच्छीमारांना पण भेटायला सुरुवात झालेला आहे. कोळीवाड्यांचा विकास असो, विविध कोळी समाजाला सुविधा असो, कोळी बांधवांसाठी जे मच्छी मार्केट आहे, आता आम्ही मरोळला एक चांगलं अत्याधुनिक मच्छी मार्केट बांधतोय. असलेले मच्छी मार्केट महापालिकेबरोबर विकसित करण्यासाठी आमचं सगळ्यांची तयारी चालू आहे. तिथे कुठेही स्थानिक आम्हाला त्याच्यामध्ये हिरव्या सापांना आतमध्ये आणायचं नाही, पण जे पण स्थानिक आमचे कोळी बांधव आहेत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सर्व तरी प्रयत्न करतोय, सर्व तरी ताकद लावतो. आता आदित्य ठाकरेंनी पुढारी न्यूजला मुलाखत दिली, ते म्हणालेत की वोट चोर आणि पैसे चोर सध्या राज्यात आहेत आणि त्यांना आता वोट चोरी करायचे. तुम्ही कधी विचार केला का, आदित्य ठाकरे असतील, त्यांचा उभाटा असेल, कधी वोट जिहाद बद्दल का बोलत नाही? विचार करा, कधीच वोट जिहाद बद्दल बोलणार नाही. त्यांना जेव्हा कृपाशंकर सिंगजीने जेव्हा उत्तर भारतीय महापौर बनेल असं काढलं, तर लगेच त्यांना मिरच्या लागल्या. पण कधीपासून तो हिरवा साप वारिस पठाण सातत्याने बोलतोय की खान महापौर बनणार, तेव्हा ह्यांच्यातला कोणी बिळाच्या बाहेर आला का? ह्यांना वोट जिहाद चालतो.
ह्यांना खान महापौर चालतो, पण ह्यांना बाकी सगळ्या हिंदू समाजाचे निगडीत असेल तर काहीच चालत नाही. ह्यांना वोट चोरी थांबवायची आहे तर ह्यांना हिंदू समाजाच्या घरी जायचं, घरी जाऊन त्यांना तपासायचं की तू खरंच मतदार आहे का. पण कधी त्या मोहल्ल्यामध्ये जाऊन त्यांचे 14-14, 15-15, 16-16 एका घरामध्ये राहत असतात, 60-60, 70-70 कोंबले असतात, त्यांना जाऊन विचारणार नाही वोट चोरी म्हणजे काय, वोट जिहाद म्हणजे काय. सगळी छाती ही दाखवायची जी नाटकं आहे ना, ही हिंदू समाजाकडेच दाखवायची. कधी जाऊन दाखव ना, त्या नाल बाजारमध्ये जाऊन उभा राहा आणि सांग त्याला वोट जिहाद के बारे में बोलो. मग बघ पेंग्विन सारखा आवाज येतो काय माकडासारखा आवाज येतो. म्हणून ही सगळी हिंमत, हे सगळे प्रश्न हिंदू समाजाला त्यांना विचारायचे, हिंदू समाजाच्याच अस्तित्वावर प्रश्न चिन्ह उतरायचे आणि आपल्या पाकिस्तान मधल्या अब्बाला खुश करायचं, बाकी काय. आदित्य ठाकरेंच्या वरळीत तुम्ही जाणार आहात? मी सगळीकडेच जाणार आहे. त्याची वरळी नाहीये, वरळीकरांची वरळी आहे ती. तो अवघा 6,000 निवडून आलेला आहे, काट्यावर पास झालेला विद्यार्थी आहे. आणि आता खालचे नगरसेवक ज्या पद्धतीने आमचे सेना भाजपचे लोक ताकद लावतायत ना, सेना भाजप आणि RPI ते लोक, तुम्ही बघा परिवर्तन घडतंय की नाही. आणि त्याची चिमणी सगळीकडे मुंबईमध्ये जिथे जिथे हिंदू समाज ज्याला मार्गदर्शन आणि हिंदू समाजाला ताकद देण्याची गरज वाचेल तिथे तिथे जय श्रीराम म्हणत नितेश राणे जाणार. तुम्ही म्हणताय जय श्रीराम म्हणत नितेश राणे जाणार, मात्र ठाकरे असतील, मनसे असेल किंवा काँग्रेस असेल, त्यांचं म्हणणं आहे की ह्यांना फक्त निवडणूक पेटवायची आहे, ती हिंदू मुस्लिम करून. कारण का अगर हिंदू समाजाच्या विरोधातल्या ज्या ज्या शक्ती आहेत, ज्या ज्या ताकद आहेत, आता उद्या ह्यांच्याकडे अगर सत्ता दिली तर मग काय हे महाकुंभला शिवाय घालणार, हे लँड जिहाद, हे काय ते अजान स्पर्धा घेणार, उर्दू भवन बांधणार. काँग्रेसनी तर चक्क महाविकास आघाडीच्या काळात एक मुस्लिम समाजाचा अस्लम शेख मुंबईचा पालकमंत्री बनवून दाखवला होता की नाही. तो विचार करा, उद्या अगर काँग्रेस किंवा ठाकरे ह्यांच्याकडे सत्ता गेली तर मग झालंच आपलं. ना तुम्ही गणेश चतुर्थी साजरी करू शकणार, ना होळी, दिवाळी, सगळ्या गोष्टीवर बंदी लागणार. आणि जागे जागी तुम्हाला प्रत्येक गलीमध्ये सर तन से जुदा असे नारे ऐकायला भेटणार. मग तुम्हाला 5 वक्तचा काय, तुम्हाला 10 वक्तचा पण तुम्हाला भोंगे ऐकायला मिळतील. तुम्ही काही करू शकणार नाही. कारण का महापालिकेमध्ये सत्ता म्हणजे लँड जिहाद. म्हणजे आज जसं अनधिकृत मदरसे तुम्हाला सगळीकडे बांधलेले दिसतात, अनधिकृत मदार मस्जिदी बांधलेले दिसतात, अनधिकृत ते सगळीकडे सर्रास पद्धतीने बांधण्याची परवानग्या ह्या महापालिकेतूनच भेटतात सुसंजी. म्हणून ही महापालिकेची निवडणूक महत्वाची आहे. ह्यांना जे अनधिकृत बांगलादेशी रोहिंगे जे इथे आणून बसवले आहेत ना, त्यांना जे काही लाईट कनेक्शन, पाणी कनेक्शन जे काय लागतं ना, ते महापालिकेच्याच माध्यमातून भेटतं. उद्या अगर ह्यांना तुम्ही सत्ता दिली तर तुम्हाला तुमचे पण पाण्याचं कनेक्शन काढून, म्हणजे हिंदू समाजाचं पाण्याचं कनेक्शन काढून 10 बांगलादेशींना त्यांनी देऊन टाकलं, तुम्ही काही करू शकणार नाही. तुम्हाला सांगतो, काहीच करू शकणार नाही. म्हणून यासाठी ह्या महापालिकेच्या निवडणुका महत्वाच्या असतात. कारण का अतिशय रोजच्या गरजेच्या महत्वाच्या गोष्टी म्हणजे 18 प्रकारच्या नागरी सुविधा या महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांना द्यायच्या असतात. त्या सगळ्या 18 प्रकारच्या नागरी सुविधा तुमच्या हक्काच्या काढून उद्या अगर बांगलादेशीने रोहिंगे मुसलमानांना देण्याचा कार्यक्रम अगर सुरू झाला तर तुम्ही काही करू शकणार नाही हिंदू समाज म्हणून. आणि म्हणूनच येणारी 15 तारीख हिंदू समाजाच्या भविष्यासाठी, सुरक्षेसाठी, अस्तित्वासाठी. खरं तर आपण बघितलं असेल तर गेली अनेक वर्ष या महानगरपालिकेवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता आहे. त्यांचं म्हणणं आहे मागील 2.5 वर्षात ज्या पद्धतीने मुंबईमध्ये प्रशासक बसलाय त्यामुळे मुंबईचं एकतर वाटोळ झालंय. दुसरी आपण जर बघितलं असेल तर दरवर्षी पावसाळा येतो, मुंबई तुंबते. याला तुम्ही नेमकं कसं जबाबदार धरतायत? कारण ते तुमच्यावर बोट दाखवतात. 2.5 वर्षामध्ये किती वाटोळं झालं ना, किती चांगले मेट्रो तयार झाले, नवीन नवीन म्हणजे कोस्टल रोड आला. हे सगळं 2.5 वर्षामध्ये आमच्या देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारच्या खाली आणलेलं आहे. कारण अगोदर तर फक्त लुटमारच व्हायची, अगोदर तर फक्त पैसे खाण्यातच काम व्हायचं. म्हणून तो मुंबईतला मराठी माणूस हा एवढा अगर चांगला विकास झाला असता तर मुंबईतला मराठी माणूस श्रीमंत झाला असता. मातोश्री 1चं 2 झालं नसतं. मुंबईतला मराठी माणूस बाहेर फेकला गेला आणि ह्यांचं मातोश्रीचं 1चं 2 झालं. समजून जायचं याच्यातून काय. ठाकरे जबाबदार म्हणताय तुम्ही? थेट आहे, कारण सत्ता त्यांचीच आहे ना. आज ह्या मुंबईमध्ये जे काही भ्रष्टाचार जो वर्षानुवर्ष झाला, जो काही मराठी माणसाची अधोगती झाली, जो मुंबई मधला हिंदू असुरक्षित झाला, म्हणजे मुंबईमध्ये 30% बांगलादेशी रोहिंगे मुसलमान वाढणं,
हे ठाकरेंची जबाबदारी आहे, ठाकरेच जबाबदार आहे ह्याचे, कारण तेच सत्तेमध्ये होते. त्यांना अगर इच्छाशक्ती असती सुशांतजी तर त्यांनी एक पण बांगलादेशीने रोहिंग्या टिकवला नसता. आज 12 महिन्याच्या आमच्या राज्य सरकारच्या काळात आमच्या देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वाखाली असलेल्या राज्य सरकारमध्ये किती बांगलादेशीने रोहिंग्या मुसलमानांना आम्ही परत पाठवण्याचं काम आमच्या देवेंद्रजींनी केलेलं आहे. तुम्ही त्याचे आकडे बघा. आज तर कापतात. त्यांना माहिती आहे महाराष्ट्र में देवेंद्र फडणवीस की सरकार आहे, देवा भाऊ का बुलडोजर आ सकता है, हे त्यांनी भीती असल्यामुळे आमच्या महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहत नाही. हे तर मांडीवर घेऊन बसायचे हो आदू बाळासारखे. म्हणून हे काय आम्हाला सांगतात. पण तुम्ही मुंबईकरांना आश्वस्त कराल जर तुमची सत्ता आली तर मुंबईतले रोहिंगे मुसलमान जे देशविरोध त्याला तुम्ही मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून विश्वास देतो. जसा मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं, भारतीय जनता पक्ष असो, शिवसेना आमच्या शिंदे साहेबांची असो, आम्ही राष्ट्रभक्त लोकांचे आमच्या ह्या दोन्ही पक्ष आहेत. आमच्यासाठी राष्ट्र प्रथम आहे आणि हिंदुत्वच आमचा मूळ कळीचा मुद्दा आहे. हिंदुत्व ही आमची ओळख आहे आणि म्हणून या हिंदू राष्ट्राकडे जो कोण वाकड्या नजरेने बघेल त्याला काय आम्ही या भूमीमध्ये ह्या मातीमध्ये ठेवत नाही. या तर गाडणार या तर बाहेर फेकणार, एवढं तुम्हाला निश्चित पद्धतीने सांगतो. आता चर्चा आहे म्हणजे महापौर कोणाचा होणार. तुम्ही म्हणताय त्यांची सत्ता आली तर त्यांचा महापौर खान होईल, ते म्हणतायत तुमची सत्ता आली तर तुमचा महापौर उत्तर भारतीय होईल. नेमकं समजायचंय का तुमचा महापौर? परत तुम्हाला सांगतो, उत्तर भारतीय किंवा कोणी, मग मुरली देवरांचा विषय आवर्जून त्यांना पुढच्या वेळी विचारा. आदरणीय स्वर्गीय मुरली देवरा साहेबांना खुर्चीवर बसवण्याचं काम पाठिंबा देऊन तेव्हा बाळासाहेब ठाकरे साहेबांनीच केलं. म्हणून परत अगर तो मुद्दा काढत असतील तर तो त्यांच्यावरच बुमरँग होणार. आमच्या फडणवीस साहेबांनी स्पष्ट केलं की नाही की मुंबईचा महापौर हा हिंदूच होणार, मराठी होणार आणि तो महायुतीचाच होणार. हे अधोरेखित आहे, त्याच्यामध्ये काहीच बदल 16 तारखेला नाही. म्हणून हक्काने तुम्हाला सांगतो की जेव्हा 16 तारखेला आमचा महापौर तिथे बसेल तेव्हा पूर्ण महापालिकेमध्ये तुम्हाला जय श्रीरामचेच नारे ऐकायला मिळणार, हर हर महादेवचेच ऐकायला मिळणार. ह्यांचा महापौर अगर चुकून येणार नाहीच तो, पण चुकून निवडून गेला तर पूर्ण महापालिकेमध्ये सर तन से जुदा आणि अल्लाह अकबर शिवाय तुम्हाला ऐकायला मिळणार नाही. किती विश्वास वाटतो म्हणजे मुंबईत काय चित्र असेल? शेवटी आम्ही बघा एक लक्षात घ्या, देवेंद्र फडणवीस साहेबांसारखं एक सक्षम नेतृत्व आमच्याकडे आहे ज्यांनी मुंबईकरांसाठी काम केलेलं आहे. आणि मुंबईला सुरक्षित ठेवायचं असेल, सुशांतजी एक विचार करा, उद्या मुंबईमध्ये चुकून पण 93-92 सारखी कुठली दंगल झाली जी घडणार नाही, कारण आमच्याकडे एक सुरक्षित सरकार चुकून, तर मुंबईला वाचवणार कोण? त्याच्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि हिंदुत्व विचाराचे आणि शिंदे साहेब आणि शिवसेनेचेच कार्यकर्ते ढाल म्हणून उभे राहणार आहेत. हे सगळे बिळात बसणार तेव्हा मौलवींच्या दाढीच्या आतमध्ये जाऊन लपणार, कारण आता त्यांच्याच मतावर हे लोक सगळे भीक मागतायत. म्हणून मुंबईला सुरक्षित ठेवायचं असेल, मुंबईला विकसित ठेवायचं असेल तर मग महायुतीच एकमेव पर्याय आहे आणि एकमेव उत्तर आहे. शेवटचा प्रश्न, खरं तर आपण बघितलं असेल तर काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे शेवटचा दिवस होता. भाजप आणि शिवसेना एकूण राज्यात 66 नगरसेवक निवडून आलेत, त्यावर मी बोलणार आहे. आणि दुसरं म्हणजे त्यावर आता मनसेने टीका केली आहे, ठाकरेंनी टीका केली. ते म्हणतात की हे जे 66 नगरसेवक निवडून आले ते पैसे देऊन निवडून आणले. असं आहे ना, स्वतः काय करायचं नाही आणि दुसऱ्याच्या बारशावर जाऊन रडायचं, हे यांची नाटकं. तुम्हाला तुमचे उमेदवार का बिनविरोध आणता, कारण तुमच्यावर विश्वासच नाही. आमचे निवडून आले कारण का त्या उमेदवारांना त्या वॉर्डामध्ये आमच्यावर विश्वास आहे. ते सेना भाजपचेच लोक आमचा विश्वास करून चला बिनविरोध देऊन टाका. अरे ह्यांच्याकडे उमेदवार पण नाहीत कित्येक, तर कुठून धरून आणतायत उमेदवार आणि हे त्यांच्या उबाटावाले, मनसेनेवाले आणि काँग्रेसवाले उभे करतायत. पण हे लोकांनी आमच्यावर टीका करू नये हो. हा आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वावर दाखवलेला विश्वास आहे. पण ते म्हणतात की पैशाचा वापर झालेला आहे, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी. असं आहे ना की आता शेमडे मुलं अशीच रडणार. आपण स्वतः जिंकले तर आमची शक्ती, आम्ही जिंकलो तर धनशक्ती, हे सगळं ठरलेला स्क्रिप्ट आहे. ते त्याच्या स्क्रिप्टमध्ये काही बदल होणार नाही. म्हणून त्यांनी त्यांचे स्क्रिप्ट वाचत राहून दे, त्यांनी शेमड्यासारखं रडत राहून दे. आम्ही आमच्या मुंबईकरांच्या आणि आजूबाजूच्या सगळ्या जेवढ्या महापालिका आहेत त्यांची सेवा करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. विधानसभेसारखे निकाल दिसतील
निश्चित पद्धतीने, कारण का महाराष्ट्रातला आणि या सगळ्या 29 महापालिकेमध्ये असलेला हिंदू समाजाने ठरवलेला आहे की त्यांचा महापौर हा हिंदुत्व विचाराचा असणार, आय लव्ह महादेववालाच असणार. नक्कीच आपल्यासोबत नितेश राणे होते. आमचा महापौर हा आय लव्ह महादेववालाच असेल. मुंबई असेल किंवा महाराष्ट्रातील इतर महानगरपालिकांमध्ये भाजप महायुती अर्थात शिवसेनेचे नगरसेवक जास्तीत जास्त निवडून येतील आणि महापौर देखील युतीचाच असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.